नमस्कार, मी आशा माळी. आपण पाहता द डिस्कव्हरी न्यूज. द डिस्कव्हरी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया अशा काही ठळक घडामोडी. गावदेवी मंदिर सोहळा रविवारी 14 ते 16 रोजी गोरपे हो मंगळूर ता अंबरनाथ जिल्ह्यात ठाणे येथे माजी उपसरपंच अंकुश रामभाऊ पाटील यांनी आपल्या स्वखर्चाने आपल्या गावातील गावदेवी मंदिर व मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा आणि सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती शिवसेना नेते खासदार संजय राऊत, सुलभाताई गणपतशेठ गायकवाड, वैशाली दरेकर, सुरेश गोपीनाथ म्हात्रे, बाल्या मामा, आमदार कर्जत जामखेड रोहित पवार, प्रवक्ता महाराष्ट्र राज्य महेश तपासे, संजय मोरे, संपर्क प्रमुख गुरुदास खोत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. ह्या 3 दिवसीय कार्यक्रमात मूर्तीची मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात फटाक्याच्या आतिषबाजीत काढण्यात आले. मंदिराची वास्तू व देवाचे अभिषेक करण्यात आले. होम हवन, मूर्ती प्राण प्रतिष्ठा, भ संजीवनीताई कृष्णा शिंदे मनमाड यांचे हरिपाठ असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम यावेळेस आयोजित करण्यात आले. माजी उपसरपंच अंकुश रामभाऊ पाटील आणि त्यांचे कुटुंबीय यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले. मी अंकुश रामभाऊ पाटील, माजी सरपंच. या गावच्या बरेचशा समस्या 10 वर्षापासून मी करतच आलो आणि अजूनपर्यंत करतच आहे. मग ते रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण असो, पाण्याची समस्या 12 वर्षे गावात आहे पाणी नव्हता. आता 2 वर्षापासून 24 तास पाणी या गोरपे गावाला मी पुरवठा केलेला आहे. आणि एक माझी मंदिरावर इच्छा होती. मी गावाल्यांना सूचना दिली होती मागच्या 15 ऑगस्टला की मी मंदिर बांधतो. गावाला सर्वांनी मला सहकार्य केला आणि मंदिर मी पूर्ण केला बिना पावतीशी. पावती घेऊन कोणाचा मंदिर बांधला नाही. बिना पावतीशी मंदिर कुणी दिली देणगी तीच घेतली. याच्यापुढे मी कोणाकडे गेलो नाही आणि काही मागितलं नाही. फक्त लोकही कार्यकर्ते बिल्डर लोकही मला मदत केली. आणि आता आमदार गणपत गायकवाडच्या माध्यमातून मी कामा केल्यात आणि चालू आहेत, मार्गी लागलेली आहेत. त्याच्यामुळं आमच्या गावातल्या समस्या बऱ्याचशा सुटल्यामुळं आता एक राहिला होता तो मंदिर, तो सुद्धा मंदिर मी पूर्ण केला. आणि त्याचा आज लोकपाल सोहळा आमचे उद्योग गटाचे नेते खासदार संजय राऊत साहेब हे सुद्धा आल्यात आणि त्यांचे अशी रेबन कापीत आहे. संजय गांधीची कामं केली तेव्हा मी सदस्य सुद्धा नव्हतो ग्रामपंचायतचा. 2000 साली आम्ही म्हाताऱ्या लोकांना जे 60 वर्षाच्या पुढे विधवा बाईंना असे मी 125 लोकांना पगार चालू केले. गावातले वस्ती 210 घरांची वस्ती आहे. ही 125 घरात मी संजय गांधीच्या माध्यमातून त्यांना हे केला, निधी उपलब्ध करून दिली आणि त्यांची आतापर्यंत पगार त्यांची चालू आहेत. त्याच्यानंतर मी सदस्य झाल्यानंतर मी एक ध्येय धरला त्या गावचा, म्हणजे वचनपूर्वक काम असा एक लेखी मी काढला की ही गावची जी कामं आहेत, रस्ते असो, पाणी असो, गटार असो, या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करून मी सर्व जोर रस्ते सुद्धा केले. आमच्या गावाला जोर रस्ते, शिरोली जोर रस्ता आहे, बोनिवली जोर रस्ता आहे, इथनं काकोल्याला जोर रस्ता आहे, तिथं सुद्धा रस्ता नव्हता, तो सुद्धा मुख्यमंत्री सडक योजनेतून ही कामं मी केली. ग्रुप ग्रामपंचायत मांगरोल ही 5 गावांची आमची ग्रामपंचायत आहे. माझे श्रीमान काका अंकुशजी पाटील यांना लहानपणापासून राजकीय क्षेत्रामध्ये जाण्याचा एक योग होता. का त्यांना लहानपणापासून वाटायचं की आपल्या गावाची विकास कामं झाली पाहिजेत आणि विकास कामाच्या माध्यमातून अनेक कामे ही मार्गी लागली पाहिजेत. मग त्यासाठी त्यांनी या राजकीय क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं आणि राजकीय क्षेत्रामध्ये पाऊल ठेवल्यानंतर ते स्थानिक असलेले जे गोरपे गाव आहे, त्या गोरपे गावामध्ये त्यांनी अनेक विकास कामं केली. जेणेकरून कॉन्क्रीट रस्ता असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, रोड लाईटचा, किंवा इतर आजूबाजूला जी गावं आहेत त्या गावांशी संपर्क साधणारा एक रस्ता असेल. त्यांचा लहानपणापासून एकच ध्येय होता की माझ्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला सुखी व्हावं आणि सुखी करण्यासाठी त्यांनी या क्षेत्रामध्ये ते गेलेले होते. आणि ज्या वेळेला त्यांनी 2 वेळा निवडणूक लढवली
आणि 2 वेळा निवडणूक लढून त्यांनी मताधिक्याने ते निवडून आलेले आहेत. मताधिक्याने निवडून आल्यानंतर त्यांना माजी उपसरपंच परत ते तिथे गेलेले आहेत. खरं म्हणजे त्यांनी आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कास धरलेली होती आणि शरद पवारांच्या माध्यमातून माननीय श्री किसन कथोरे साहेब यांच्या गुरुमंत्रातून त्यांनी जी शिकवण घेतली, त्या शिकवणीतून त्यांनी अनेक विकास कामं केली आणि गेली 15 वर्षे माननीय श्री गणपतशेठ गायकवाड या क्षेत्रातले आमदार त्यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक कामं केली. पण लोकहिताचं काम करता करता त्यांना असं एक जीवनामध्ये वाटलं की मी येऊन एक पारमार्थिक क्षेत्रामध्ये माझा काहीतरी एक ठसा उमटावा आणि ठसा उमटवण्यासाठी त्यांनी मनामध्ये जिद्द धरली की माझ्या हातून आपल्या गावदेवी मंदिराचा भव्य दिव्य असं मंदिर व्हावं आणि त्या मंदिरासाठी आज त्यांनी स्वखर्चातून ह्या मंदिराचं काम पूर्ण केलेलं आहे. मग ज्या वेळेला मंदिराचं काम पूर्ण केलं त्यावेळेला त्यांना असं सुद्धा वाटलं की या मंदिराच्या उद्घाटनासाठी महाविकास आघाडीचे अनेक नेते आपल्याकडे यावं, जेणेकरून या गावात काय समस्या असतील त्या सुद्धा त्यांना बघायला मिळतील. मग त्या माध्यमातून मान्य श्री शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना सुद्धा आमंत्रित केलं गेलं. महाविकास आघाडीकडनं खासदार ज्यांना आपण शिवसेनेची तोप मानली जातो, सामन्याचे संपादक खासदार संजयजी राऊत साहेब हे इथे आलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते या मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे. ही अंकुश पाटील यांनी त्यांच्या कारकिर्दीत दिलेली ही एक पोचपावती कामाची आणि त्यांच्या माध्यमातून अनेक महिला असतील, विधवा महिला असतील, अनेक संजय गांधी योजनेतून त्यांना पेमेंट सुद्धा चालू झालेलं आहे. अशी बरीच विकास कामं त्यांनी केलेली आहेत आणि त्यांच्या राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी आपला एक प्रकारचा ठसा उमटवलेला आहे. आणि ज्या राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी ठसा उमटवताना पूर्ण गावाला एकत्र घेऊन सर्व ग्रामस्थांना, नवतरुण मंडळ, महिला मंडळ सर्वांचा विचार करून त्यांनी ही कार्यपद्धती पूर्ण केलेली आहे. असे आज मी हरिभक्तपर्यंत राजेश महाराज पाटील, अंकुश पाटील माझे काका, त्यांच्याबद्दल एवढी माहिती तुम्हाला देऊ शकतो. द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज. तर या होत्या डिस्कवरी टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्या संपर्काचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता. 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.